नमस्कार मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग। तर आता वाजलेले आहेत सकाळचे 8:30 आणि मी आता जस्ट उठलेली आहे। मला बरं नव्हतं त्यामुळे। तर आता मी छान अशी आज स्वामींची पुण्यतिथी असल्यामुळे छान पूजा वगैरे मला आज करायची आहे आणि आज पुन्हा तुम्हाला एक विशेष पूजा मला दाखवायची आहे। तर तुम्ही बघू शकतात माझ्या केसांचे काय हाल करतोय अंशू। तर आज छान अशी पूजा करणार आहे आणि आजची थीम ऑरेंज करायचं ठरवलेलं आहे। तर छान स्वामींना पैठणी वस्त्र मी आणलेले आहेत। पैठणी वस्त्र मी आणलेले आहेत आणि ते पैठणी वस्त्र पुन्हा अरे तर मैत्रिणींनो, आता मी पटापट आवरते। सगळ्यात आधी मी तारक मंत्र लावणार आहे, मग बाकीचे सगळे काम करणार आहे। चला तर मग भेटूयात आंघोळीनंतर। तर मैत्रिणींनो, आता माझी आंघोळ झालेली आहे, मी झालेली आहे फ्रेश। आता छान केस वगैरे सगळं विंचरून मी रेडी होणार आहे मस्त। आणि आता देवांची पूजा वगैरे सगळं स्टार्ट करणार आहे। तर क्लिनिंग पासून मी तुम्हाला नाही दाखवणार, एकदा देवांची मांडणी झाली की मग मी काय काय कसं डेकोरेशन करणार आहे ते तुम्हाला दाखवते। तोपर्यंत तुम्ही व्लॉग कंटिन्यू करा। आता आधी सगळ्यात महत्त्वाचं काम ते म्हणजे झाडांना पाणी नाहीये, झाडं वाळत जातील जर मी 5-10 मिनिट जरी लेट केलं। सो आधी ते काम करणार आहे आणि मग मी देवपूजेला सुरुवात करणार आहे। तर मैत्रिणींनो, पंचवटीच्या फुल बाजारातून मी हे छान छान हार आणलेले आहेत स्वामींसाठी आणि महादेवांसाठी। तर एक महादेवांच्या मूर्तीला मी घातलेला आहे आणि आता हा स्वामींसाठीचा हार आहे, बट स्वामींच्या उंचीला हा जरा मोठा आहे, सो त्यामुळे मी त्याला जरा स्वामींच्या साईजमध्ये करणार आहे आणि मग सुंदर अशी आजची ही पूजा मी करणार आहे। तर बघू शकतात महादेवांना किती सुंदर दिसतोय तो हार। व्हाईट, ऑरेंज आणि येल्लो फुलांचा जो हार असतो ना, तो इतका सुंदर वाटतो। तर मला हाच जास्त आवडतो ह्या व्हाईट फुलांचा। सो म्हणून मग मी महादेवांसाठी सोमवारी वगैरे हा असाच हार आणते आणि ह्या मूर्तीचं सौंदर्य तुम्ही बघू शकतात, खूप सुंदर आहे। ही मूर्ती पोकळ आहे, सो त्यामुळे मी तिला ॲज अ शोपीस किंवा तुम्ही महादेवांचं एक अस्तित्व म्हणून मला माझ्या घरात पाहिजे होतं, माझ्या मेन एंट्रान्सला किंवा हॉलमध्ये। सो मग मी ही महादेवांचं हे एक अस्तित्व म्हणून ही हॉलो मूर्ती मी ठेवलेली आहे आणि ही मूर्ती घरात चालते। हे मी 5 ते 7 वेदांचा अभ्यास केलेल्या पंडितांना विचारलेलं आहे। सो त्यांनी मला सांगितलं की तुम्ही विदाऊट एनी टेन्शन तुम्ही ही मूर्ती घरात ठेवू शकतात, फक्त मला महादेवांचं अस्तित्व हवं होतं। तर आम्ही या मूर्तीची पूजा नाही करत, फक्त याला हार वगैरे आम्ही घालत असतो। चला तर मैत्रिणींनो, आता देवपूजेला सुरुवात करते, ती म्हणजे दीप प्रज्वलनाने। तर आधी मी हा जो मेन दिवा आहे जो नेहमीच कंटिन्यू चालत असतो आमच्या देवघरात, तर आधी मी ते लावून घेणार आहे, मग अगरबत्ती लावणार आहे आणि देवांचं छान अशी पूजा, म्हणजे ऑलरेडी माझं देव वगैरे धुवून सगळं झालेलं आहे, फक्त देवांना हळदी कुंकू करायचं राहिलेलं आहे आणि फुलं चढवायचे राहिलेले आहेत। सो मग मी आता दिवा लावते आणि त्यानंतर छान छान पंचवटीवरून आणलेले मोगऱ्याचे जे गजरे आहेत ते मी देवांना घालणार आहे आणि सुंदर असे गजरे, 1 डझन गजरे माझ्या या पूर्ण देवघराला लागतात। बऱ्याचशा मैत्रिणीने ह्या जर्मन सिल्वरच्या कळसबद्दल खूप एन्क्वायरी आहे, ते एक सेपरेट व्हिडिओ करणार आहे। देवघरातल्या कुठल्या वस्तू आणि काय काय वस्तू मी देवघरात वापरते आणि त्या कुठून घेतलेल्या आहेत, भरपूरदा लिंक दिलेल्या आहेत प्रत्येक व्हिडिओमध्ये। तरी बऱ्याचशा मैत्रिणी नवीन आहेत, सो त्यांना उत्सुकता असते हे कुठून घेतले ते कुठून। तर त्यासाठी एक स्पेशल डेडिकेटेड व्हिडिओ माझ्या नवीन सबस्क्रायबरसाठी मी अपलोड करणार आहे। तर आज स्वामींचा मेन दिवस आहे, सो सगळं आज हिना अत्तर, हिना अगरबत्ती सगळं ते असणार आहे। तर मग छान अशी ही अगरबत्ती मी लावलेली आहे। ही एक मॉर्निंग ग्लोरी म्हणून आहे, जी मी एक हॉलमध्ये एक देवघरात असं लावत असते आणि एक हिना अगरबत्ती आहे ती संध्याकाळी लावत असते। तर ह्या सगळ्या ज्या अगरबत्त्या, अत्तर, हे देवांचे स्प्रे जे आहेत ते मी स्वामी मूर्ती आर्ट यांच्याकडून घेत असते। तर खूप छान अत्तर, खूप छान असं सुगंध आहे आणि भरपूर वेळ टिकतं। तर स्वामींच्या वस्त्रांना मी अत्तर लावते, मूर्त्यांना अत्तर लावलेलं चालत नाही, कारण त्यांना ते डाग पडतात आणि त्यातल्या त्यात माझे सगळे चांदीचे देव असल्यामुळे त्यांना तो खूप मोठा डाग पडतो। त्यामुळे वस्त्रांवर तुम्हाला लावायचं आहे किंवा जे आसन आहे ऑरेंज कलरचं मी खाली टाकलेलं, तर त्यावर तुम्ही करू शकतात। आजची थीम जी आहे ती ऑरेंज कलरची आहे आणि देवघरात माझे 90% जे वस्त्र आहेत, आसन आहेत, ते वेल्वेटचे आहेत, 1 मीटर या लांबी रुंदीचे।
तर 1 मीटर वस्त्र माझ्या देवघराला लागतं आणि तेच मी वापरते, तेव्हा ते परफेक्ट साईज येते. सो असे वेल्वेटचे भरपूर असे कलर्स मी आणलेले आहेत आणि ते लावत असते. आज स्वामींनासुद्धा सुंदर असं पैठणी वस्त्र वेअर करणार आहे, ते पण ऑरेंज कलरचं असणार आहे. तुम्हाला माहीतच आहे माझ्या देवघराची थीमनुसार सगळ्या गोष्टी चालत असतात. मग ते आसन असू देत देवांचे किंवा स्वामींचे वस्त्र असू देत किंवा जे खाली मी आता ऑरेंज कलरचं आसन टाकलेलं आहे ते. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या कलर्समध्ये जेव्हा आपण देवघर करतो तर एक नवीनच काहीतरी वाटतं. रोज रोज रेग्युलर तेच कलर बघण्यापेक्षा मला डिफरंट टाईप्सचे हे कलर्स यूज करायला खूप आवडतं. जसं आपण रंगीबिरंगी कपडे वेअर करतो तसंच स्वामींनासुद्धा रंगीबिरंगी आसन, वेगवेगळ्या कलरचे ड्रेसेस मी घालत असते. तर पैठणी वस्त्राची मला खूप हौस होती. सो पैठणी वस्त्र मी आणले आणि हे जे मोगऱ्याचे गजरे आहेत हे जेव्हा देवघरात मी ठेवते ना, तो खूप सुंदर असा सुगंध सगळीकडे दरवळत असतो आणि मेन डोअरच्या एंट्रन्सपासूनच कळतं की आत मोगऱ्याचं काहीतरी ठेवलेलं आहे. इतका वास येतो, एंट्रन्सपासूनच वास येतो आत आल्यानंतर. आणि अचानक खूप वेळ दार बंद असेल आणि ओपन केलं तर खूप वास येतो येणाऱ्या व्यक्तीला. तर अशा पद्धतीने इकडे महादेवांच्या पिंडलासुद्धा छान मी असं गजरे वगैरे लावून सजवलेलं आहे. आणि धनलक्ष्मी कुंचन मी आता नेहमीच मंदिरातच ठेवणार आहे आणि पौर्णिमेला मग पुन्हा कुंचनची सेवा करेल, कुंचन भरेल आणि पुन्हा महिनाभर ठेवेल, पुन्हा पौर्णिमेला करेल असं मी ठरवलं आहे. तर मी तुम्हाला जे बोलली, मी स्वामी मूर्ती आर्ट शीतलताई यांच्याकडून स्वामींसाठी सुंदर असे हे पैठणी वस्त्र घेतलेले आहेत. अतिशय छान आणि एकदम फाईन क्वालिटीमध्ये व्यवस्थित अस्तर वगैरे लावून स्टिच केलेले परफेक्ट असे 11 इंच मूर्ती, 1 फूट 12 इंचाची जी मूर्ती आहे त्यासाठी परफेक्ट असे हे वस्त्र आहेत. तर या ठिकाणी मी इथं स्वामींना वस्त्र वेअर करवलेले आहेत. मोगऱ्याचा हार घातलेला आहे जो शॉर्ट आहे आणि एक आता तो मोठा हार जो मी तुम्हाला दाखवला तो स्वामींना वेअर करणार आहे. आणि बघू शकतात अगदी केंद्रातल्या मठातल्या स्वामींसारखे हुबेहूब मूर्ती वाटते. इतकं छान आणि भव्य वाटत होता हार वेअर केल्यानंतर. आणि स्वामींच्या चेहऱ्यावरही एक नवीनच तेज दिसत होतं. असं आपण जसं तयारी केल्यावर छान वाटतं आपल्याला, तसं स्वामींनाही कदाचित खूप छान वाटत असावा, हा ड्रेस आवडला असावा म्हणून. त्यानंतर ऑरेंज थीम आहे. सो हे छान असे नवीनच आसन मी मागवलेले आहेत. तर 2 ऑरेंज आहेत आणि आता प्रत्येक देवाला वेगवेगळे आसन मी ठेवलेले आहे सिल्वर. सो त्यावर कवरिंगसाठी मी हे आसन घेतलेले आहे कापडी. तर सगळी पूजा वगैरे झाल्यानंतरचा देवघराचा हा सुंदर असा लुक. स्वामींना येलो कलर आवडतो म्हणून सगळं येलो असतं माझं थीम. तर अशा पद्धतीने देवघराचा जो लुक आहे, आजची जी थीम आहे, तर असं माझं देवघर आजच्या दिवशी दिसत होतं. विशेष दिवशी विशेष पूजा जी आहे ती झालीच पाहिजे आणि तुम्हाला माझे पूजा व्लॉग खूप आवडतात, भरभरून प्रेम तुम्ही देत असतात. त्यानंतर इकडं तुळजाभवानी मातेला मी गजरा वगैरे चढवलेला आहे, गुलाबाचं फूल आणि तुपाचा दिवा मी कुलदेवीला रोज लावते. सो तुळजाभवानी मातेचा सेपरेट दिवा असतो. त्यानंतर मग स्वामी, नंतर मग अशा पद्धतीची आजची सजावट वगैरे आहे. कळस तुम्हाला जवळून बघायचा होता तर इथं बघू शकतात, हा अष्टलक्ष्मी कळस आहे आणि हा जर्मन सिल्वरचा आहे. खूप सुंदर आहे. मेंटेनन्स थोडा हाय आहे कारण काळ्या पडण्याची शक्यता असते चांदीच्या वस्तू, त्यामुळे. त्यानंतर बऱ्याचशा जणींनी या पाटाबद्दल विचारलं की तुम्ही रांगोळी काढता ते लाकडी काय आहे, तर हे पोळपाट मी घेतलेलं यात्रेतनं. तर ते थोडं त्याचं साईज जी होती ती खालीवर होती, त्यामुळे मग मी रांगोळीसाठी ते वापरते. त्यानंतर ही रांगोळीची मार्बल जी आहे ती चित्रशिला आर्ट यांच्याकडची आहे. इंस्टाग्रामला त्यांचं पेज आहे, नक्की फॉलो करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये असेल. त्यानंतर स्वामींच्या आसनांचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोडेड आहे. त्यातलंच हे एक आसन आहे जे मी स्वामी पुण्यतिथीसाठी ठेवलेलं रिझर्व, तर ते मी आज स्वामींना दिलेलं आहे आसन छान असं. त्यानंतर इकडं धनलक्ष्मी कुंचन, त्यानंतर गणपतींनासुद्धा मी छान असं एक सेपरेट राऊंड शेपमधलं आसन ठेवलेलं आहे जे आसनच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं. त्यानंतर लक्ष्मी माता, त्यानंतर शंखचक्र नाम आहे, त्यानंतर अन्नपूर्णा माता आणि मोठ्या स्वामींच्या अगदी मधोमध खालच्या साईडला छोट्या स्वामींना व्यवस्थित वस्त्र वगैरे वेअर करून मी ठेवलेलं आहे. त्यानंतर मग बाळकृष्ण आहे, त्यानंतर महादेवाची पिंड आहे, लिंग आहे शिवलिंग, त्यानंतर मग गायवासरू आहे ज्याला तुम्ही कामधेनूसुद्धा म्हणू शकतात. आणि अगदी पिंडच्या समोर रुद्रयंत्र मी ठेवलेलं आहे खालच्या साईडला आणि साईडला शंख ठेवलेला आहे. आणि असा हा माझा मेन दिवा आहे जो कंटिन्यू माझ्या देवघरात चालू असतो. त्यानंतर ह्या 7 कवड्या ज्या पूजा करून मी ठेवलेल्या आहेत आणि आजूबाजू गजांत लक्ष्मी मी ठेवलेली आहे.
तर हे डिटेल तुम्हाला सांगायचं होतं म्हणून असे डिटेल शॉर्ट्स मी घेऊन ठेवलेले आहेत. आणि हा जो शिवलिंगचा शृंगार आहे हा सगळा सिल्वरमध्ये आहे. बऱ्याचशा मैत्रिणींनी तेही विचारलं. त्यानंतर ह्या चांदीच्या नोटबद्दल पण विचारलं. तर मैत्रिणीनं ती मला गिफ्ट मिळालेली आहे. आणि किचनमध्ये जेव्हा मी स्वयंपाक करते ना तर स्वामींना असं मधून बघत असते. तर बऱ्याचशा मैत्रिणींनी विचारलं देवघराच्या बाजूला बाथरूम आहे का, तर ते बाथरूम नाही आहे, हा वॉशिंग एरिया आहे जो प्रत्येक किचनला अटॅच असतो. माझा सेपरेट आहे, सेपरेट डोर आहे वॉशिंग एरियाला, जिथं आमचं वॉशिंग मशीन वगैरे आम्ही ठेवलेलं आहे. तर बाथरूम नाही आहे. कुठल्याच अशा फ्लॅटमध्ये देवघराच्या बाजूला बाथरूम नसतं आणि त्याचा आम्ही वापरही बाथरूमसारखा करत नाही. फक्त वॉशिंग मशीन आमचं तिथं ठेवलेलं आहे आणि वॉशिंगचे कामं तिकडे चालतात. तर त्यानंतर आता मी अभिषेक करायला बसणार आहे. तर इकडे अभिषेकाची सगळी तयारी मी आधीच करून घेतलेली, रांगोळी वगैरे सगळं व्यवस्थित काढून झालेलं आहे. तर आता स्वामींना जे सकाळी वस्त्र वगैरे घातलेले होते, आता 4 वाजलेले आहेत दुपारचे, संध्याकाळ होत आलेली आहे. सो मग स्वामींचे वस्त्र वगैरे सगळे ते काढून घेणार आहे आणि व्यवस्थित स्वामींना एका ताटामध्ये घेतलेलं आहे. आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा उच्चार करत करत मग मी स्वामींना अभिषेक घालणार आहे. तर स्वामींना अभिषेक घालण्यासाठी मी इथे मध घेतलेलं आहे, कच्चं दूध घेतलेलं आहे आणि पंचामृत आणि पाणी घेतलेलं आहे. तर आता संध्याकाळी मी हिना अगरबत्ती लावते. आता स्वामींचा विशेष दिवस असल्यामुळे विशेष पूजा आहे, तर विशेषच स्वामींचं सगळं आवडीचं असलं पाहिजे. सो हिना अत्तर आणि हिना अगरबत्ती हे कंपल्सरी आहे. तर मग सगळं हिना होतं आज आणि स्प्रे वगैरे सगळे मारलेले, जेणेकरून पूर्ण स्वामींच्या आवडीचं सगळं आज असेल. तर इथे अगरबत्ती दिवा सगळं लावून झालेलं आहे. दिव्यात तेल वगैरे टाकून घेतलेलं आहे आणि मग सुरुवात करूयात आपण अभिषेकासाठी. तर अभिषेकासाठी मी फुलांच्या पाकळ्या, फुलं सगळं काही ऑलरेडी ताटामध्ये घेतलेलं आहे, जेणेकरून पुन्हा पुन्हा उठण्याची गरज नसेल. स्वामींचे वस्त्र, फेटा, स्वामींसाठी छोटीशी माळ. तर हे जे वस्त्र आहे हे मी आता ओविश्री कलेक्शन यांच्याकडून खूप छान छान नवीन स्वामींच्या मूर्तीसाठी बनवून घेतलेले वस्त्र आहेत. त्याचंसुद्धा एक सेपरेट व्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जे अतिशय छान प्रॉपर फिनिशिंगमध्ये मला जसे वस्त्र हवे तसे त्यांनी बनवून दिलेले आहेत, काहीही न सांगता. विशेष म्हणजे मी काहीच सांगितलं नाही, फक्त स्वामींच्या मूर्तीची मेजरमेंट मी दिले आणि त्यांनी त्यानुसार मला बनवून दिलेले आहे. तर खूप सुंदर वस्त्र, फिनिशिंग, एवढ्या छोट्याशा मूर्तीसाठी छोटीशी माळ, रुद्राक्ष माळ, मोत्यांची माळ बनवून दिलेली आहे. तर इथे मी धूप लावलेलं आहे. हे सुद्धा धूप हिना धूप आहे. खूप सुंदर याचा स्मेल येतो. हे सगळं स्वामी मूर्ती आर्ट यांच्याकडे, शीतलताईंकडे तुम्हाला मिळून जाईल. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेला आहे. नक्कीच एकदा विजिट करा त्यांच्या चॅनलला आणि खूप छान छान पूजेचं साहित्य तुम्ही तिथून घ्या. तर आता मी स्वामींचा अभिषेक स्टार्ट केलेला आहे. इथे मंत्र मी म्हणते श्री स्वामी समर्थ आणि पाण्याचा अभिषेक सुरुवातीला केलेला आहे. नंतर मग कच्च्या दुधाने मी इथे अभिषेक करणार आहे आणि त्यानंतर मधाचा अभिषेक मला खूप आवडतं करायला. सो म्हणून मधाचा अभिषेक मी सेपरेट करते आणि त्यानंतर पंचामृत, जे सेपरेटही आपण घेऊ शकतो किंवा एकत्र सगळं करून त्याचं पंचामृत बनवूनही आपण करू शकतो. तर जसं जसं आपण कच्चं दूध वापरू किंवा मध टाकू, मधाचा अभिषेक करू, तर एकदा पाण्याने पुन्हा पुन्हा धुवायचं आहे आणि मग सेपरेट एकेका याच्याने अभिषेक आपण करायचा आहे, जसं की मी करते. आणि अभिषेक करताना श्री स्वामी समर्थ हा मंत्रोच्चार मी करत असते. तर आज स्वामींची पुण्यतिथी असल्यामुळे आजपासून मी गुरुचरित्राचा 14वा अध्याय वाचायला सुरुवात करणार आहे. कारण 14वा अध्याय हा आपण नेहमी गुरुचरित्र तर आपण वाचू शकत नाही. सो त्यामुळे 14वा अध्याय तुम्ही वाचू शकतात गुरुवारी. सो त्यामुळे मी घेतलेला आहे. तर 14व्या अध्यायाचे काय महत्त्व आहे, काय फायदे आहेत 14वा अध्याय वाचण्याचे, त्याचासुद्धा सेपरेट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता तुम्ही अभिषेक बघा.
तर मैत्रिणींनो, या ठिकाणी सुंदर असा स्वामींचा अभिषेक झालेला आहे नवीन मूर्तीचा आणि छान असं मस्त व्हाईट ते दुधाचं पाणी आणि त्यात ह्या लाल लाल पाकळ्या खूप सुंदर दिसतात। मला हे खूप आवडतं। तुम्ही माझा श्रीयंत्राचा व्लॉग बघितला असेल जो 8-9 महिन्यापूर्वी मी अपलोड केला आहे, त्यात सुद्धा श्रीयंत्र इतकं सुंदर दिसतं अशा पांढऱ्या शुभ्र पाण्यात ते व्हाईट रेड कलरच्या पाकळ्यांनी। तर अभिषेक झाल्यानंतर छान पुन्हा मी स्वामींच्या मूर्तीला पाण्याने धुवून घेतलेलं आहे, व्यवस्थित पुसून घेणार आहे आणि पुसून घेतल्यानंतर मग स्वामींचा आपण शृंगार करणार आहोत। तर स्वामींच्या शृंगारासाठी ही ना तर स्वामींचे छान वस्त्र, माळा आणि पगडी स्वामींना असते। तर हे जे आसन आहे हे असं रिमूवेबल आहे, त्याचं वरचं जे छत्र आहे ते आपण काढू शकतो। तर त्या ठिकाणी मी आता स्वामींना व्यवस्थित असं स्थानपन्न करणार आहे आणि मग स्वामींना सुंदर असे आजचे हे वस्त्र वेअर करणार आहे, जे रेड कलरमध्ये आहे, जे ओविश्री कलेक्शनकडून मी घेतलेले आहेत। तर हे सुंदर असं वस्त्र तुम्ही फिनिशिंग बघू शकतात, अगदी सुंदर 3 इंचाहून कमी ही मूर्ती आहे, तरीसुद्धा परफेक्ट अशी साईज, परफेक्ट असं मेजरमेंट त्यांना मी दिलं आणि त्यांनी परफेक्ट असं काम मला दिलेलं आहे। खूप सुंदर दिसतात हे वस्त्र स्वामींसाठी। तर अशा पद्धतीने इथे स्वामींना मी वस्त्र वेअर केलेले आहेत आणि त्यानंतर मस्त माळ वगैरे वेअर करून स्वामींना पगडी घालणार आहे। स्वामींना वस्त्र वगैरे परिधान केल्यानंतर ही ना अत्तर मी लावलेलं आहे आणि आजची जी पूजा आहे ती संपूर्ण झालेली आहे। त्यानंतर मग आता मी वाचन वगैरे करेल आणि मग माझा आजचा जो दिवस असेल, आजचा जो विशेष दिवसाची विशेष पूजा जी आहे ती कंप्लीट होईल। तर कुठलीही पूजा वाचनाने कंप्लीट होते, सो वाचन मी नंतर करणार आहे। सो अशा पद्धतीने हे सगळं काही स्वामींचं आसन, स्वामींचे वस्त्र, स्वामींची माळ, स्वामींचा शृंगार सगळं काही आज तुम्हाला दाखवलं। लिंक सगळ्यात डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असतील। आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरायचं नाही आहे। स्वामींचं आजचं रूप कसं वाटलं कमेंट करून मला सांगा। स्वामींचे वस्त्र, स्वामींचं सगळं आसन वगैरे कसे वाटले, आजची थीम कशी वाटली, आजचं स्वामींचं रूप काय सांगतंय तुम्हाला, नक्की कमेंट करून सांगा। आणि घरातली निगेटिव्हिटी जाण्यासाठी किंवा देवांनासुद्धा नजर लागते, सो ते सगळं माझ्या देवघराचे फोटो मी कुठे कुठे अपलोड केलेले असतात। सो सगळ्यांचीच नजर चांगली असेल असं नाही आहे। सो निगेटिव्हिटी निघण्यासाठी मी छान असं कापूर, लवंग हे जे आहे ते धूपकपमध्ये जाळत असते, संपूर्ण घरामध्ये मी ते फिरवत असते। हे संध्याकाळचं माझं पूजेचं रुटीन आहे। चला तर मैत्रिणी, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।